नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जी मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क म्हणजे HRD आणि HR या विषयाची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. त्याच्यामध्ये आपण शिक्षण हा टॉपिक सुरू केला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते शिक्षक या टॉपिकवरील महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. तर यामध्ये आपण माध्यमिक शिक्षणासंबंधीच्या योजना बघणार आहोत. त्याच्यामध्ये कोणती योजना बघणार आहोत तर नवोदय विद्यालय जी 1985ला सुरू झाली होती, तसेच माध्यमिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहनपर सहाय्य जी योजना 2008ला सुरू झाली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय मेरिट स्कॉलरशिप योजना जी 2008ला सुरू झाली होती, या योजना बघणार आहोत. याच्याबरोबर आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींसाठी हॉस्टेल बांधण्याची व चालवण्याची योजना जी 2009-10ला सुरू झाली होती, तसेच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान जे 2009-10ला सुरू झाली होती. त्याचबरोबर अपंगासाठी सर्वसमावेशक माध्यमिक शिक्षण याची सुरुवात 2009-10ला झाली होती. आदर्श शाळा योजना ज्याची सुरुवात 2009ला झाली होती आणि केंद्रीय विद्यालय ज्याची सुरुवात 1963ला झाली होती. या माध्यमिक शिक्षणासंबंधीच्या योजना आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर उच्च शिक्षणासंबंधीच्या कोणत्या योजना तर राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ज्याची सुरुवात 2013ला झाली होती. त्याचबरोबर साक्षात पोर्टल ज्याची सुरुवात 30 जुलै 2006ला झाली होती. या योजना आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण माध्यमिक शिक्षणासंबंधीच्या योजनेवरील पहिली योजना नवोदय विद्यालय हे बघूया. याची सुरुवात कधी झाली होती तर 1985ला नवोदय विद्यालयाची सुरुवात झाली. नवोदय विद्यालयाची योजना 6वी ते 12वीपर्यंतचे शिक्षण या विद्यालयामार्फत दिले जाते. नवोदय विद्यालयामधून 6वी ते 12वीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. नवोदय विद्यालय समिती नवी दिल्ली मार्फत हे विद्यालय चालवले जाते. संपूर्ण भारतात नवोदय विद्यालय कार्य आहेत, परंतु हिंदी या भाषेला विरोध झाल्यामुळे तामिळनाडूमध्ये ही योजना लागू नाही. नवोदय विद्यालयाची स्थापना ही हिंदी या भाषेचा प्रसार देशभर करण्यासाठी करण्यात आली होती. त्याला तामिळनाडू राज्याने विरोध केल्यामुळे तामिळनाडू राज्यामध्ये नवोदय विद्यालय योजना चालू नाही. तर यासाठी जी प्रवेश परीक्षा आहे ती कोण घेते तर प्रवेश परीक्षा ही CBSE मार्फत म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. पूर्वी ह्या परीक्षा NCERT मार्फत घेण्यात येत होत्या. तर आरक्षण कसं आहे तर यासाठी आरक्षण म्हणजे 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतील आणि 25% हे शहरी भागातील विद्यार्थी असतील. म्हणजे नवोदय विद्यालयांमध्ये ग्रामीण त्याचबरोबर शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. तर त्यातील 75% हे ग्रामीण भागातील असतात आणि 25% विद्यार्थी हे नागरी भागातील असतात. याचमध्ये 33% आरक्षण हे मुलींना 33% आरक्षण नवोदय विद्यालयामध्ये आहे. 7.5% अनुसूचित जमातीसाठी आणि 15% अनुसूचित जातीसाठी विद्यार्थ्यांसाठी आरक्षण जरी असलं तर ते त्या प्रदेशात त्या लोकसंख्येचं प्रमाण ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात हे आरक्षणाचा लाभ SC/ST समाजातील विद्यार्थ्यांना मिळतो. जर 7.5%पेक्षा जास्त प्रमाणात जर तेथील विद्यार्थी असतील तर त्याच्यापेक्षा जास्त आरक्षणाचा सुद्धा लाभ त्यांना मिळू शकतो. पूर्वी OBCना नवोदय विद्यालयांमध्ये आरक्षण नव्हते, परंतु नुकत्याच जावडेकर यांनी घोषणा केल्यानुसार 27% आरक्षण हे OBC समाजाला नवोदय विद्यालयांना 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये वार्षिक बजेटमध्ये 2019-20च्या वार्षिक बजेटमध्ये 5,000 नवीन जागा नवोदय विद्यालयामध्ये वाढवण्यात आल्या आहेत. यानुसार एकूण जागांची संख्या नवोदय विद्यालयांमध्ये 51,000 इतकी झाली आहे. 51,000 जागा आता नवोदय विद्यालयांमध्ये देशभर 51,000 जागा नवोदय विद्यालयांमध्ये झालेल्या आहेत. त्यामध्ये 5,000 जागांची वाढ 2019-20 या वर्षात घोषणा केल्यामुळे झाली. तर OBC विद्यार्थ्यांना 2020-21 या शैक्षणिक सत्रांपासून 27% आरक्षण नवोदय विद्यालयांमध्ये मिळणार आहे. तर सर्वाधिक नवोदय विद्यालय असलेले राज्य कोणते आहे तर उत्तर प्रदेश 1 नंबरला. उत्तर प्रदेशमध्ये 76 नवोदय विद्यालय आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये 53 आहेत. महाराष्ट्रामध्ये 34 नवोदय विद्यालय आहेत. देशातील पहिले नवोदय विद्यालय हे महाराष्ट्रातील अमरावती आणि हरियाणातील हिसार या 2 ठिकाणी सुरू करण्यात आले होते. देशातील पहिले नवोदय विद्यालय महाराष्ट्रातील अमरावती आणि हरियाणातील हिसार या 2 ठिकाणी सुरू करण्यात आले होते. तर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जन्मशताब्दी वर्षी 1989 साली नवोदय विद्यालयांना जवाहर नवोदय विद्यालयाचे नाव देण्यात आले. नवोदय विद्यालयाची योजना 1985ला सुरू झाली होती. तर 1989मध्ये त्याचं नामकरण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दी वर्षी जवाहर नवोदय विद्यालय असे ठेवण्यात आले. जवाहर नवोदय विद्यालय हे मानव संसाधन मंत्रालयाअंतर्गत काम करत असून ते केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. म्हणजे नवोदय विद्यालय ही मिनिस्टर ऑफ HRD म्हणजे आत्ताचं शिक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करत असून CBSEशी ते संलग्न आहेत. दुसरी योजना आता कोणती आहे तर माध्यमिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहनपर सहाय्य.
म्हणजेच नॅशनल स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह टू गर्ल्स फॉर सेकंडरी एज्युकेशन. याची सुरुवात कधी झाली होती तर 2008 साली. याचा उद्देश काय होता तर माध्यमिक शाळांमधील त्यांची पटनोंदणी वाढवणे व टिकवणे. मुलींची माध्यमिक शाळांमधील पटनोंदणी वाढवणे आणि टिकवणे हा माध्यमिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहनपर सहाय्य जी 2008ला सुरू झाली होती या योजनेचा उद्देश होता. तर यामध्ये लाभार्थी कोण असतील तर सर्व अनुसूचित जाती जमातीतील 8वी पास झालेल्या मुली, त्याचबरोबर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून पास झालेल्या सर्व मुली. तिसरे लाभार्थी कोण असतील तर 9वीच्या वर्गात प्रवेशावेळी मुलीचे वय 16 वर्षापेक्षा जास्त नको, तर खाजगी शाळेत शिकणाऱ्या मुलींसाठी ही योजना नाही. यामध्ये कोणाकोणाला लाभ मिळणार आहे तर अनुसूचित जाती जमातीतील 8वी पास झालेल्या मुली, कस्तुरबा गांधी विद्यालयातून पास झालेल्या सर्व मुले. तर यासाठी 2 अटी कोणत्या आहेत तर 9वीच्या वर्गात प्रवेश घेतेवेळी त्या मुलीचं वय 16 वर्षापेक्षा जास्त नको, तर खाजगी शाळेतील मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहनपर सहाय्य या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभार्थी मुलीच्या नावावर या योजनेअंतर्गत 3,000 रुपये मुदत ठेव म्हणून ठेवले जातात. लाभार्थी मुलगी 10वी पास झाली आणि 18 वर्षे वय पूर्ण केल्यानंतर ती रक्कम काढू शकते. पुढची योजना आहे माध्यमिक शिक्षणासंबंधीची राष्ट्रीय मेरिट स्कॉलरशिप योजना, म्हणजेच नॅशनल कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम. याची सुरुवात 2008ला झाली होती. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 8वी पुढील शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करते. राष्ट्रीय मेरिट स्कॉलरशिप योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 8वी पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करते. या योजनेनुसार महिन्याला 500 रुपये शिष्यवृत्ती भेटते. यानुसार वर्षाला 6,000 रुपये इतके मानधन मिळते. 9वी ते 12वी इयत्तेत शिकणारे विद्यार्थी यासाठी पात्र असतात. यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. या योजनेसाठी आरक्षण हे राज्याच्या धोरणानुसार ठरवले जाते. या योजनेसाठी म्हणजेच राष्ट्रीय मेरिट स्कॉलरशिप योजनेसाठी परीक्षा कोण घेते तर राज्य शासन आणि नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन NTSE यांच्या एकत्रित सहाय्याने ही परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेतील खात्यात जमा केली जाते. पुढची योजना कोणती आहे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींसाठी हॉस्टेल बांधण्याची व चालवण्याची योजना. याची सुरुवात कधी झाली तर 2009-10 साली झाली. याचा उद्देश काय तर माध्यमिक शाळांमध्ये मुली ठेवणे हे या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट आहे. 3,500 शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांमध्ये तालुक्यांमध्ये 100 जागा असलेले हॉस्टेल मुलींसाठी स्थापन केले जाणार आहे. याची अंमलबजावणी कोण करणार तर राज्य शासन. यामध्ये खर्चाचं वाटप कसं आहे तर राज्याचा वाटा 90%, केंद्राचा वाटा 90% आणि राज्याचा वाटा 10%. या हॉस्टेलमधील 50% जागा या अनुसूचित जाती जमाती, इतर मागास आणि अल्पसंख्याक मुलींसाठी राखीव असतील. जी 2009-10ला योजना सुरू झाली होती. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींसाठी हॉस्टेल बांधण्याची योजना. यासाठी आरक्षणाचा तरतूद कशी आहे तर 50% या जागा SC, ST, OBC आणि मायनॉरिटी या समाजातील मुलींसाठी जागा राखीव असतील. पुढची माध्यमिक शिक्षणासंबंधीची योजना आहे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान ज्याची सुरुवात 2009-10ला झाली होती. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान याची सुरुवात 2009-10ला झाली होती. याचा उद्देश काय आहे तर 5 वर्षात 2005-6 साली असलेली माध्यमिक स्तरावरील पटनोंदणी 52.26% वरून 75% करणे. तर या योजनेचं उद्दिष्ट काय ठेवण्यात आलं आहे तर 2005-6 साली माध्यमिक स्तरावरील पटनोंदणी किती होती तर 52.26% होती. ही पुढील योजना अंमलात आल्यापासून 5 वर्षात 75% करणं हे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान या योजनेचं उद्दिष्ट आहे. तर यामध्ये प्रत्येक वस्तीपासून योग्य अंतरावर माध्यमिक शाळा उभारण्याची तरतूद करण्यात आली असून 2017पर्यंत माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण म्हणजेच 100% युनिव्हर्सलायझेशन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाअंतर्गत माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण कोणत्या सालापर्यंत करायचं तर 2017पर्यंत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाअंतर्गत माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 2020पर्यंत 100% मुलांना शाळेत टिकवणे, त्याचबरोबर वंचित गटांना विशेष संदर्भासहित माध्यमिक शिक्षण प्रदान करण्याचे उद्दिष्ट या अंतर्गत ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण योजनेअंतर्गत कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत तर अधिक वर्गखोल्या, प्रयोगशाळा काढल्या जाणार आहेत, अभ्यासिका पुरवल्या जाणार आहेत, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, दुर्गम भागात राहण्यासाठी शिक्षकांना वसतिगृहे या सर्व सुविधा यामार्फत पुरवल्या जाणार आहेत. यामध्ये क्रीडांगण ही सुविधा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान अंतर्गत येत नाही. त्यामुळे जर पर्यायामध्ये जर कोणत्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत यामध्ये जर क्रीडांगण हा ऑप्शन असेल तर इलिमिनेशन पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात तर
या अंतर्गत अधिक वर्गखोल्या काढल्या जाणार आहेत, प्रयोगशाळा काढल्या जाणार आहेत, अभ्यासिका पुरवल्या जाणार आहेत, स्वच्छतागृहे तसेच पिण्याचे पाणी आणि दुर्गम भागात राहण्यासाठी शिक्षकांना वसतिगृहे या सुविधा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाअंतर्गत पुरवल्या जाणार आहे. तर गुणवत्ता वाढवण्यासाठी कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? तर गुणवत्ता वाढवण्यासाठी पहिली तरतूद आहे विद्यार्थी शिक्षक प्रमाण हे 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असे प्रमाण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच विज्ञान, गणित व इंग्रजी या विषयावर भर देण्यात आला आहे. तिसरं कार्य काय करण्यात येणार आहे? तर विज्ञान प्रयोगशाळांची बांधणी करण्यात येणार आहे. चौथं कार्य काय? तर माध्यमिक शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण सुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. तर केंद्र आणि राज्याचा वाटा कसा होता? तर 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 75% वाटा केंद्राचा तर 25% वाटा राज्याचा होता. तर 12व्या पंचवार्षिक योजनेनुसार 50-50% म्हणजे 50% वाटा केंद्राचा आणि 50% वाटा हा राज्य शासनाचा करण्यात आलेला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सोसायटी स्थापन केल्या जातील. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार काय करणार आहे? तर जिल्हा स्तरावर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सोसायटी स्थापन केल्या जाते. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार जिल्हा स्तरावर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सोसायटी स्थापन करतील. तर माध्यमिक शिक्षणासाठी अपंगांसाठी कोणती योजना आहे? तर अपंगांसाठी सर्वसमावेशक माध्यमिक शिक्षण म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन फॉर डिसेबल्ड ॲट सेकंडरी स्टेज ही योजना राबवली जाणार आहे. याची सुरुवात कधी झाली? तर 2009-10 पासून या योजनेची सुरुवात झाली. 2013 पासून ही योजना राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा भाग बनली. अपंगांसाठी सर्वसमावेशक माध्यमिक शिक्षण जी 2009-10 सुरू झाली होती ती 2013 पासून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा भाग बनली. ही योजना अपंग मुलांसाठी एकात्मिक शिक्षण या योजनेच्या जागी सुरू करण्यात आली. 9वी ते 12वी शिकणाऱ्या अपंग मुलांच्या सर्वसमावेशक शिक्षणासाठी 100% केंद्राचे अर्थसहाय्य या योजनेनुसार मिळणार आहे. राज्य सरकार अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून 700 रुपये इतकी प्रतिवर्षी तरतूद करेल. आता आदर्श शाळा योजना काय आहे? तर आदर्श शाळा योजनेची सुरुवात 2009 झाली होती. या अंतर्गत 6000 आदर्श शाळा बांधण्याची योजना आहे. शाळा तालुका गट पातळीवर एक अशा पद्धतीने बांधल्या जाणार आहेत. यापैकी 3500 शाळा या शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांमध्ये बांधल्या जाणार आहेत. केंद्र यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जबाबदार असेल. शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांमध्ये 3500 शाळा बांधल्या जाणार आहेत. तर उरलेल्या 2500 शाळा या इतर गटांमध्ये PPP या तत्वावर बांधण्यात येतील. यासाठी 2009-10 पासून सुरुवात झाली आहे. तर 2012-13 पासून PPP या तत्वावर शाळा बांधण्यात येत आहेत. यासाठीचा निधी हा 100% त्या राज्याचा असेल. आदर्श शाळा योजना ही 2009ला सुरू झाली होती. या शाळा बांधण्यासाठी 100% निधी हा त्या राज्याचा असेल. तर त्यातील काही शाळा 3500 शाळा शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांमध्ये बांधल्या जाणार आहेत. तर उरलेल्या 2500 शाळा आहेत त्या PPP या तत्वावर इतर गटांमध्ये बांधल्या जातील. तर केंद्रीय विद्यालयासंबंधी काय माहिती दिली आहे? तर केंद्रीय विद्यालयाची स्थापना कधी झाली? तर 1963ला. सुरुवातीला ही सेंट्रल स्कूल ऑर्गनायझेशन कडून चालवले जात होते. केंद्रीय विद्यालय हे सुरुवातीला सेंट्रल स्कूल ऑर्गनायझेशन कडून चालवले जात होते. परंतु 2 वर्षानंतर म्हणजेच 1965 साली केंद्रीय विद्यालय संघटन अस्तित्वात आले. ही विद्यालये CBSE अंतर्गत चालवली जातात. केंद्रीय विद्यालये ही CBSE अंतर्गत चालवली जातात. सध्या 1136 केंद्रीय विद्यालय कार्यरत असून त्यापैकी काठमांडू, मॉस्को, तेहरान येथे सुद्धा केंद्रीय विद्यालय कार्यरत आहेत. म्हणजे केंद्रीय विद्यालय हे परदेशात सुद्धा त्यांचं कार्य पाहतात. या अंतर्गत मुलींना 8वी पर्यंत तर मुलांना 8वी पर्यंत तर मुलींना 12वी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. केंद्रीय विद्यालयाअंतर्गत मुलींना 12वी पर्यंतचे शिक्षण मोफत तर मुलांना 8वी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. या अंतर्गत सर्व SC ST विद्यार्थी तसेच केंद्रीय विद्यालय संघटनातील कर्मचारी यांच्या मुलांनाही मोफत शिक्षण पुरवले जाते. उच्च शिक्षणासंबंधीच्या कोणत्या योजना सरकारने राबवल्या ते बघूया. पहिली योजना राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाची सुरुवात कधी झाली? तर 2013ला. यामध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा सुरुवातीला किती होता? तर 65% वाटा केंद्राचा असायचा तर 35% वाटा राज्याचा असायचा. परंतु यामध्ये पुनर्रचना करण्यात येऊन आता सध्या 60% वाटा केंद्राचा असतो तर 40% वाटा राज्याचा असतो. याचा उद्देश काय होता? तर 12व्या पंचवार्षिक योजनेत उच्च शिक्षणाचा सहभाग दर 32% पर्यंत वाढवणे. म्हणजे 12व्या पंचवार्षिक योजनेच्या अंती क्रॉस एनरोलमेंट रेशो हा 32% पर्यंत वाढवणे हा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचा उद्देश होता. अस्तित्वात असलेल्या
शैक्षणिक संस्थांच्या महाविद्यालयांची गुणवत्ता सुधारणे तसेच पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी निधी पुरवणे सुद्धा या योजनेअंतर्गत तरतूद करण्यात आली. महाविद्यालयातून रोजगारभिमुख शिक्षण मिळवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे, ग्रामीण भागात व शहरी भागात राहणाऱ्या शिक्षणातील तंत्रज्ञानाचे तफावत भरून काढण्यासाठी ग्रामीण विद्यालयांना सुविधा पुरवण्याची तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. आधीच कार्यरत असलेल्या निवडक महाविद्यालयांना विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. पुढची योजना कोणती आहे तर नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन. नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच NMEICT याची सुरुवात कधी झाली तर 11व्या पंचवार्षिक योजनेपासून या योजनेची सुरुवात झाली. या योजनेनुसार सर्व विद्यालये विद्यापीठांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकत्रितरित्या जोडून तंत्रज्ञानाचा फायदा विद्यार्थी व शिक्षकांना पुरवला जाणार आहे. या योजनेअंतर्गत ॲक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी यावर भर देण्यात येऊन ग्रामीण तसेच शहरी भागात असणारी माहिती तंत्रज्ञानाची दरी कमी करण्यासाठी ही योजना कार्यरत आहे. NMEICT याची सुरुवात 11व्या पंचवार्षिक योजनेत झाली होती. तर या योजनेनुसार ग्रामीण आणि शहरी भागात जी माहिती तंत्रज्ञानाची म्हणजे डिजिटल डिवाइड आहे त्याची दरी कमी करण्यासाठी ही योजना कार्यरत आहे. या योजनेनुसार सर्व महाविद्यालय विद्यापीठांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकत्रितरित्या जोडून तंत्रज्ञानाचा फायदा सर्व विद्यार्थी व शिक्षकांना पुरवला जाणार आहे. तर पुढची योजना कोणती आहे तर नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग NPTEL. हा उपक्रम काय तर IIT आणि IISc यांचा हा संयुक्त उपक्रम असून विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयावर या अंतर्गत सर्वाधिक भर देण्यात आला आहे. ई शिक्षणाद्वारे वेब आणि व्हिडिओ कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. यात अभियांत्रिकी, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि ह्युमॅनिटीज या विषयांचा समावेश होतो. हा 7 IITs आणि IISc यांचा संयुक्त उपक्रम आहे. यातील प्रत्येक कोर्स हा 40 व्हिडिओ लेक्चरचा असून प्रत्येक लेक्चर 1 तासाचे आहे. म्हणजे व्हिडिओ लेक्चर्स पुरवण्यासाठी नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग NPTEL हा IIT आणि IISc यांचा संयुक्त उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुढची योजना आहे साक्षात पोर्टल. साक्षात म्हणजेच वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल. याची सुरुवात कधी झाली तर 30 जुलै 2006 साक्षात पोर्टलची सुरुवात झाली. विद्यार्थी, शिक्षक तसेच काम करताना शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही योजना कार्यरत आहे. या अंतर्गत देशातील 50 कोटी लोकांना त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी NMEICT म्हणजेच वरील योजने सुरू करण्यात आली आहे. साक्षात पोर्टलची सुरुवात 30 जुलै 2006 रोजी विद्यार्थी आणि शिक्षक तसेच काम करताना शिक्षण पूर्ण करणाऱ्या लोकांसाठी हे पोर्टल उपलब्ध करण्यात येत आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण अल्पसंख्याकांसाठी शिक्षण योजना कोणत्या राबवण्यात आल्या तसेच कोणकोणत्या महत्त्वाच्या संस्था शिक्षणासंबंधीच्या कार्यरत आहेत म्हणजेच IIT, NIT, IISER, IIM यासारख्या योजना, याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारने कोणत्या स्कॉलरशिप शिक्षणाच्या प्रसारासाठी राबवण्यात आल्या याचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर हे लेक्चर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.